कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चाला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. रामकृष्ण हरी. नमस्कार संत सज्जन हो. आज आपण जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 3 चरणांचा अभंग आणि या अभंगाचं चिंतन करणार आहोत. ह्या अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा विचार आला असेल की हा अभंग आम्ही कालेच्या कीर्तनामध्ये ऐकतो की भगवान श्रीकृष्ण की आपल्या सवंगड्यांना ते दही दूध चोरण्यासाठी जात असताना की केलेला उपदेश की तुम्ही आमच्या पाठीमागे या, तुम्ही पुरे म्हणेल तोपर्यंत आज देतो. पण त्या आशयानं या अभंगाचं चिंतन न घेता की आम्ही जीवन जगत असताना आमच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा येत असतो आणि भगवान परमात्म्याच्या सल्ल्याने तुम्ही आम्ही जर जीवन जगलो तर खऱ्या अर्थानं आमचं जीवन कशा अर्थाने सफल होतं, त्या माध्यमातून हे चिंतन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संत तुकाराम महाराजांचं अभंग हे फक्त काव्य नसून ते खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची दिशा देणारे अमृत वचन आहेत. अत्यंत साध्या भाषेत रोजच्या व्यवहारातील उदाहरणांनी ते अध्यात्माचा गोड अर्थ सांगतात. हा अभंगही तसाच काहीसा आहे. वरवर पाहता जणू एखादा प्रेमळ गृहस्थ लोकांना जेवाय बोलवत आहे, पण यामागे अतिशय गहन अध्यात्म दडलेलं पाहायला मिळतं. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज भक्तांना, साधकांना आणि सामान्य जीवांना भगवंताच्या नाममार्गावर येण्यासाठी प्रेमाने बोलवत आहेत. या रे माझ्या मागे या, की मी तुम्हाला आत्मिक समाधान देतो, असा हा प्रेमळ हाकार आहे. या जगामध्ये प्रत्येकजण पोट भरण्यासाठी धावत असतो. पैसा, मान, प्रतिष्ठा, सुख, विषयभोग यांच्या मागे प्रत्येक माणूस आज धावताना आम्हाला पाहायला मिळतोय. आणि किती जरी धावला तरी त्याचं समाधान होत नाही, त्याचं मन भरत नाही. आणि म्हणून साधू संत की आम्हाला की असं दान देतात की त्यामुळं आम्ही तृप्त होतो, आमचा आत्मा तृप्त होतो. नवनवे जन्म मरणाची भटकंती या ठिकाणी सांगते. आणि हा अभंग म्हणजे नामभक्तीचं आमंत्रण आहे. साधेपणाचा संदेश या ठिकाणी पाहायला मिळेल, संयमाची शिकवण ऐकायला भेटेल आणि लोभ त्यागाचा उपदेशसुद्धा या ठिकाणी भेटेल. याचं चिंतन आपण थोडक्यामध्ये करूया. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. हे संत तुकाराम महाराज इथं कोणाला बोलवत असतील? ते म्हणतात, अहो संसाराने थकलेल्या जीवांनो, जर खरं सुख तुम्हाला पाहिजे असेल, खरा आनंद तुमच्या जीवनामध्ये पाहिजे असेल, या जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक वेळी आम्ही या दुःखाचे चटके भोगत आहोत. आणि म्हणून आम्हाला जर आनंद पाहिजे असेल तर माझ्या मागे या, मी तुम्हाला विठ्ठल नामाचा मार्ग दाखवतो. आज प्रत्येकजण कोणत्या ना कोणाच्या मागे धावत असतो. की कोणी पैशाच्या मागे धावतोय, कोणी पदाच्या मागे धावतोय, कोणी सौंदर्याच्या मागे धावतोय, तर कोणी प्रसिद्धीच्या मागे धावतोय.
की प्रत्येकजण कुणाच्या ना कुणाच्या मागे धावत असतो. एखादा माणूस वाळवंटात भरकटला असेल आणि त्याला पाण्याचा रस्ता माहीत नसेल, तर एखादा अनुभवी माणूस म्हणतो की माझ्या मागे या, मी तुम्हाला की त्या पाणवठ्यापर्यंत नेतो, त्या पाण्याच्या दिशेनं नेतो. की आज माणूस माहितीच्या महासागरापर्यंत आहे, पण आज माणसातली शांती हरवली आहे. मोबाईलमध्ये हजारो संपर्क आहेत, पण मनामध्ये एकटेपणा आहे. घरं मोठी झाली, पण मनं अरुंद झाली. एकाच घरामध्ये बसलेल्या 4 व्यक्ती 4 कोपऱ्यामध्ये मोबाईल घेऊन बसतात. घराघरामधला आज संवाद संपला आणि म्हणून साधू संत सांगतात की माझ्या मागे या, म्हणजे साधेपणाकडे या, नामस्मरणाकडे या, प्रेमाकडे या, विठ्ठल भक्तीकडे या. मग काय होईल? आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. की भगवान परमात्म्याच्या पाठीमागे गेल्यानंतर की की बास म्हणेपर्यंत ते अध्यात्म तुम्ही जीवनामध्ये धारण कराल, तृप्त व्हाल. की संत या ठिकाणी काय देत आहेत, कोणतं जेवण देत आहेत? भाकरीचं, भाजीचं, की हे जेवण नसून नामरूपी अन्न आहे, भक्तिरूपी अमृत आहे आणि ज्ञानरूपी प्रसाद आहे. की जगातील भूक पुन्हा लागेल, पण भगवंताच्या नामाची चव लागली की मग कायमचं माणूस समाधानी होईल, तृप्त होईल. एक गरीब होता आणि त्या गरीबाला रोज भाकरी मिळत नव्हती. एक संत त्याला म्हणाले की मी तुला अशी संपत्ती देतो की जी कोणी चोरू शकणार नाही, आणि ती संपत्ती म्हणजे रामनाम आहे. की आज जगामध्ये सर्व सुविधा आहेत, मोठ्या गाड्या आहेत, मोठे बंगले आहेत, पैसा अमाप आहे, प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे आणि इंटरनेट तर अनलिमिटेड आहे. पण तरीही आजचा माणूस म्हणतो की मन शांत नाही. कारण शरीराचे पोट भरले, पण आत्म्याचे पोट खऱ्या अर्थानं रिकामं राहिले. आणि म्हणून संत म्हणतात की या, मी तुम्हाला आत्मिक समाधान देतो. नामस्मरण हे असं अन्न आहे की ते खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनामधलं दुःख कमी करतं, मन स्थिर करतं, भीती घालवतं, जीवनाला अर्थ देतं. आणि म्हणून की ज्यानं ज्यानं जीवनामध्ये नामाचा आधार घेतला, ज्यानं ज्यानं भक्तीचा मार्ग स्वीकारला, तो माणूस खऱ्या अर्थानं श्रीमंत झाला. की म्हटलं जातं संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून या देव आठवावा. या संसारामध्ये सुख नाही, आणि ते संसारातलं जे सुख आहे ते क्षणभराचं आहे. ते काही क्षणांनी नाश होणार आहे, काही दिवसांनी संपणार आहे. आणि चिरंतन काळ टिकणारं जर कोणतं सुख असेल तर ते सुख म्हणजे अध्यात्म आहे, ते सुख म्हणजे भक्ती आहे. आणि त्या सुखाची वाट साधू संत युगानुयुगे या मानवाला दाखवत आहेत, या मानवाला देत आहेत. आणि त्या जर वाटेनं आम्ही चाललो तर मग खऱ्या अर्थानं जीवन समाधानी आहे, आनंदी आहे. मार्ग दावुनी गेले निधी, दयानिधी संत ते, येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. जो भक्तीचा मार्ग युगानुयुगे साधू संतांनी आम्हाला दाखवलाय, त्या मार्गाने जर आम्ही भक्ती केली तर मग आमची भक्ती फलद्रूप होणार आहे. पुढल्या पदामध्ये सांगतात, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. की शांतपणे संयमाने चला, निरर्थक बोलू नका. आध्यात्मिक मार्ग हा धावपळीचा नसतो, संयमाचा, शांततेचा आणि अंतर्मुक्तीचा मार्ग आहे. आणि म्हणून साधू संतांनी सांगितलं की भक्ती करताना दिखावा करू नका, वाद करू नका, दुसऱ्याशी निंदा करू नका. एखादा माणूस मंदिरात जाऊन मोठमोठ्याने भजन करतो, पण मंदिराच्या बाहेर आल्यावर मात्र भांडण करतो, ही त्याची भक्ती अपूर्ण आहे. आणि त्याचबरोबर दुसरा माणूस शांतपणे नाम घेतो, कोणालाही त्रास देत नाही, सर्वांशी प्रेमाने वागतो, तो खरा भक्त आहे. की आज जगामध्ये आवाज खूप आहे, जगणं, भक्ती या आत्मसात गोष्टी करणं थोड्या आहेत, पण जगाला सांगणं, ओरडून ओरडून समाजामध्ये आव आणणं की मी हे करतो, मी ते करतो, मी असं करतो. की कर्तृत्वापेक्षा सांगणं हे खूप मोठं झालं आहे. पण तो आवाज कशाचा आहे? सोशल मीडियाचा असेल, राजकारणाचा आवाज असेल, मतभेदांचा आवाज असेल. पण अंतर्मनातील देवाचा आवाज ऐकण्यासाठी शांतता लागते. हळूहळू चाला म्हणजे संयम ठेवा, अहंकार सोडा, शांत रहा, नामामध्ये रमून जा. कोणीही कोणाशी न बोला,
म्हणजे कुणी कुणाची निंदा करू नका, कटू बोल बोलू नका, वाद वाढवू नका. संतांना शांत मन प्रिय आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये जगतवंदने जगद्गुरू तुकोबाराज सांगतात, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. की सांडा घाटे म्हणजे काय, की आमच्या मनामधील की जे अहंकार आहे, दंभ आहे, मितूपणा आहे, निंदा आहे, या ज्या वाईट गोष्टी आहेत की त्या मनातून काढून टाका. आणि त्यावेळी मनातून काढून टाकल त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमचं आमचं मन रिकामं होणार आहे. आणि या रिकाम्या मनामध्ये हे भक्ती भरता येणार आहे, आध्यात्मिक चिंतन भरता येणार आहे. की संत सांगतात, जगातील क्षणिक सुखांनी स्वतःला फसवू नका. वाईट विचार, वाईट संगत, वाईट सवयी, लोभ, मत्सर, अहंकार ही सगळी सांडाघाटी आहेत आणि लोक त्यातच आपलं आयुष्य घालवतात. आणि म्हणून की ते भगवंताचे नाम मिळू शकते, पण विषय भोगात आजचा माणूस अडकतो. आणि विषय भोगामध्ये अडकल्यामुळं की खऱ्या सुखापासून, खऱ्या आनंदापासून विलुप्त होतो. की आज माणूस तासनतास मोबाईलवर वेळ घालवत आहे, दुसऱ्याचं जीवन पाहून दुःखी होत आहे, दुसऱ्याचं सुख की तुलनात्मक जीवन जगत आहे, स्पर्धा, ईर्ष्या यामध्ये प्रत्येक क्षण वाया घालवत आहे. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, हे सर्व सोडून द्या आणि काय करा, नाम घ्या, सद्विचार घ्या, सत्संग करा. आणि आज खऱ्या अर्थानं त्याची आत्म्याला गरज आहे, ती आत्म्याची भूक आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज आपल्याला 4 गोष्टी शिकवतात की योग्य मार्गदर्शकाच्या पाठीमागे चाललं पाहिजे. संतांचा मार्ग म्हणजे शांततेचा मार्ग आहे. नामस्मरण हेच खरं समाधान आहे. भगवान परमात्म्याचं नाम घेतलं पाहिजे. उठता बसता खाता पिता की अहोरात्र संसार करत करत भगवान परमात्म्याचं नाम जपलं पाहिजे. संयम आणि शांतता याही गोष्टी आध्यात्मिक जीवनामध्ये खूप गरजेच्या आहेत. आणि वाईट गोष्टींनी जर तुमचं मन भरून गेलं तर चांगल्या गोष्टी ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून की आजच्या काळामध्ये जीवन जगत असताना की आजचा माणूस बाहेरून प्रगत झाला पण आतून निरकामा झाला. संतांचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. मोबाईलने नाही, पैशाने नाही, तर भगवंताच्या नामाने मन भरत असते. संत तुकाराम महाराज या अभंगातून अत्यंत प्रेमाने सर्व जीवांना बोलावत आहेत की या रे या, माझ्या पाठीमागे या, मी तुम्हाला विठ्ठल नावाचा अमृत मार्ग दाखवतो. जगातील क्षणिक सुखात अडकू नका, शांतपणे नाम घ्या आणि आत्म्याचे खरे समाधान मिळवा. की ज्याच्या ओठामध्ये नाम आहे त्याच्या जीवनामध्ये समाधान आहे. आणि ज्याच्या मनामध्ये विठ्ठल आहे त्याचं जीवन खऱ्या अर्थानं मंगल आहे. हा सुंदर संदेश जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सांगत आहेत.